गडचिरोलीत ढगफुटी सदृश पाऊस, नगर परिषद कार्यालय आणि चामोर्शी मार्ग पाण्याखाली, सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसानं गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पाण्याखाली। गडचिरोलीत पूरस्थितीचा वाहतुकीला फटका, तब्बल 8 प्रमुख मार्ग पाण्याखाली, 8 मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद। गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावर रांगी नाल्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद। गडचिरोलीत ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शहरातील सखल भागात पाणी साचून खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। पुरात अडकलेल्या एका कुटुंबातील तिघींना वाचवण्यात गडचिरोलीतील बचाव पथकाला यश। नदी आणि नाल्याच्या मधोमध 3 मायलेकी अडकल्या होत्या। गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या 5 तालुक्यातील शेतीला पावसाचा फटका। पाऊस सुरूच राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता। गडचिरोलीत पावसाचा कहर, अवघ्या 24 तासात जिल्ह्यातील 44 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 18 मंडळात मुसळधार तर 21 मंडळात अतिमुसळधार पाऊस। नद्या नाले दुथडी भरून। चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा कॉलेजला सुटी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तास मुसळधार पावसाचा अंदाज। चंद्रपूर शहरात सखल भागात पाणी साचलं, अनेक रस्ते जलमय। कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता। दरवाजे उघडतात भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंचावर, तर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीची इशारा पातळी वाढली, नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना। कोल्हापुरातील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित, पावसाची संततधार सुरू असल्यानं धबधबा पूर्णपणे क्षमतेनं ओसंडून साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण। सांगलीतील कोयना धरणातून आणि शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग, परिणामी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना पुराचा धोका। साताऱ्यातील कोयना धरण 84 टीएमसी भरलं, धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले, धरणातून पाण्याचा विसर्ग। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, धरणातून 1,53,000 क्युसेकनं विसर्ग। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, धरणाचे 6 दरवाजे उघडले, धरणातून 10,832 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये गेल्या 10 वर्षात प्रथमच पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, सद्यस्थितीत सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळतंय। धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दीही परिसरात वाढली। गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले, 1,27,256 क्युसेकनं विसर्ग। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसानं दाणादाण, अनेक भागात नदी नाले दुथडी भरून। माहूरकुडाजवळ नाल्याला पूर आल्यानं मार्गावरची वाहतूक ठप्प। जळगाव जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा, मात्र मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर, परिसरातील अनेक गावातील विहिरी आणि बोरवेलची भूजल पातळी वाढली। जळगावात पाचोरा शहरालगत असलेल्या पुनगाव शिवारातील पर्यायी रस्ता बंद केल्यानं भर पावसात स्थानिकांचं ठिय्या आंदोलन, रस्ता तातडीनं खुला करून दुरुस्त करण्याची मागणी। महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधी 15 दिवसांनी वाढवला। 15 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारी सुरू होणार, आधी 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार होती। 15 दिवस जे वाढवले आहेत त्यात त्यांनी 15 वावच्या बाहेर मच्छीमारांना
मासेमारी करायला सांगितलं आहे, पण स्थानिक मच्छीमारांना तिकडे मासेमारी करायला जमणार नाही. गुजरात, मलपी, कर्नाटक यांचे जे मच्छीमार आहेत, ट्रॉलर मोठे मोठे, ते मासे ते घेऊन जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना हा धोका निर्माण झालेला आहे. वर्ध्याच्या उंबरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर रस्त्याची अवस्था बिकट. रस्त्यात मोठे खड्डे आणि रस्त्याची चाळण. या अवस्थेमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ. विद्यार्थ्यांना देखील त्रास सहन करावा लागतोय. नाशिकमधील खड्ड्याच्या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकांचं आज महापौरांच्या दालनात आंदोलन. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. पावसामुळे वैतरणी आणि सालंदी नदीच्या पाणी पातळीत वाढ. धामनगर आणि भंडारी पोखरी भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत. उत्तराखंड जिल्ह्यात उत्तरकाशी जिल्ह्यात भूस्खलन. डोंगरावरून दगड आणि मातीचा ढिगारा खाली आला. डोंगरावरून मोठमोठे दगडही खाली आल्यानं भीतीचं वातावरण. उत्तरकाशी ते कुपडा गावादरम्यान पुलाच्या खाली डोंगरावरून भले मोठे दगड कोसळले. आसाममधील शिवसागर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका. लोकांच्या घरात अजूनही पाणी. रस्ते जलमय झाल्यानं लोकांचे हाल. स्थलांतर केलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, तर काही जण पुराचं पाणी ओसरे आणि जनजीवन पूर्ववत होईल याची वाट पाहत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.